आज चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती। आजच्या दिवशीच वानरराज केसरी व माता अंजनीच्या पोटी रामभक्त हनुमंताचा जन्म झाला। हा उत्सव संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरा होतो। नगर जिल्ह्यातील अनेक गावातील हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अगदी कीर्तन, प्रवचन, सत्संग, पारायण आणि महाप्रसादही वाटला जातोय। पण थांबा, नगर जिल्ह्यात असंही एक गाव आहे जिथे हे सगळं होत नाही। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। नगर जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे ना हनुमंताचं मंदिर आहे ना त्याचं नाव घेतलं जातं। आता हे गाव कोणतं व या गावाची आख्यायिका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। हनुमान, बजरंग, मारुती या नावाची माणसं गावोगावी दिसतात, पण नगर जिल्ह्यात निंबे नांदूर हे असं गाव आहे जिथे या नावाची माणसं नाहीत। अगदी या गावात तलाठी, ग्रामसेवक, सरकारी डॉक्टरही या नावाचा नाही। ऐकून नवल वाटतंय ना, पण हे खरंय। पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर हे गाव अगदीच वेगळं आहे। या गावात एकही मारुतीचं मंदिर नाही। बरं, हे आत्ताचं नाही। काहींना वाटेल की इतर धर्माची लोक या गावात जास्त असतील म्हणून या गावात मारुतीचं मंदिर नसेल, पण नाही, असं काहीच नाही। पाथर्डी तालुक्यात भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात हिंदूंची संख्या 95% आहे, पण तरीही ना मारुतीचं मंदिर आहे, ना मारुती, बजरंग किंवा हनुमान नावाची व्यक्ती या गावात नाही। आता हे सगळं का व कसं याचा इतिहासही इंटरेस्टिंग आहे। निंब दैत्य नांदूर या गावाबाबतची आख्यायिका थेट रामायण काळाशी जोडली जाते। प्रभू श्रीराम सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणतात, मात्र ते सीता मातेला पुन्हा जंगलात सोडून देतात। सीता मातेला दंडकारण्यात सोडून देण्याची जबाबदारी हनुमानाकडे दिलेली असते। या ठिकाणाला काशी केदारेश्वर असे संबोधले जाते। तिथल्या जंगलात सीता मातेला सोडल्यावर हनुमान फळे आणण्यासाठी दूर जातात। शोधता शोधता त्यांना एका ठिकाणी त्यांना भरपूर फळांची झाडे दिसतात। ते फळांचे जंगल हे निंबा नावाच्या राक्षसाचे असते। आपल्या जंगलात येऊन हे कोण फळे तोडतोय याचा राग निंबा दैत्याला आला। हनुमानाला समोर पाहून निंबा दैत्य युद्ध पुकारतो। या युद्धात हनुमान आणि निंबा दैत्य दोघेही जखमी होतात। घनघोर युद्ध होते। हनुमान निंबा दैत्याला अर्धमेला करतात, परंतु जखमी निंबा दैत्य श्रीरामाचा धावा करतो। लढता लढता रामाचा जप करतो। हे पाहून हनुमान आश्चर्यचकित होतात। आपल्याच दैवताचा नामजप हनुमंताला बुचकळ्यात टाकतो। निंबा दैत्याचा धावा ऐकून राम तत्काळ प्रकट होतात। ते हे युद्ध थांबवतात। एवढंच नाही तर ते हनुमंताला हा आपलाच भक्त असल्याचंही सांगतात। त्यानंतर श्रीराम निंबा दैत्याच्या पूजेवर खुश होऊन त्याला वर देतात। या गावात फक्त तुझेच अस्तित्व राहील, फक्त तुझीच पूजा केली जाईल। त्यावर निंबा दैत्य श्रीरामांना त्यांच्या पूर्वीच्या वराची आठवण करून देतात। पूर्वी एकदा हनुमंतांच्या भक्तीवर खुश होऊन श्रीरामांनी हनुमंतालाही प्रत्येक गावात तुझे मंदिर असेल असा आशीर्वाद दिला होता। त्याच आशीर्वादाची आठवण निंबा दैत्य रामांना करून देतात। त्यावर श्रीराम हसून हे तुझं गाव आहे, इथे फक्त तुझेच मंदिर असेल असा विश्वास देतात। तेव्हापासून या गावात ना हनुमंताचे मंदिर आहे ना हनुमंताचे नाव आहे। मारुती कंपनीची गाडीही या गावात नाहीये। मारुती, बजरंग किंवा हनुमंत नावाच्या व्यक्तीसोबत या गावातील मुलगी लग्नही करत नाही। ही परंपरा गेली कित्येक वर्षांपासून आजही जपली जाते। या गावात निंबा दैत्यांचं मंदिर असून ते देवस्थानास क दर्जाचं तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट आहे। याच निंबा राक्षसाच्या मंदिरात दर शनिवारी आरती होते। या आरतीसाठी संपूर्ण गाव हजर असते। दैवत म्हणून या गावात देवांची नाही तर दैत्यांची पूजा केली जाते। साधारण 5000 लोकसंख्येचे हे गाव पाथर्डीपासून अंदाजे 24 किलोमीटर व नगर शहरापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।